टीमसाठी भरपूर सारे शुभेच्छा आल्या असतील. आमचे जवळचे सहकारी, जवळचे मित्र, एक जबरदस्त समालोचक अगदी सोनू आगिवला सरांचा या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आल्या, त्यांना देखील देऊया आपण या ठिकाणी धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी 12वा खेळाडूला ड्रेस कोड नाही आहे, त्याच्यामुळे 2 रनची पॅनल्टी खरोंडवाडी टीम या ठिकाणी 2 रनची मात्र नक्कीच या ठिकाणी पॅनल्टी असेल. आणि त्या पॅनल्टीच्या धावा इथे आधीच ॲड करायच्या आहेत. 2 धावा इथून ॲड केल्या जातील स्कोर कार्डमध्ये. चला मॅच ऑन करा, टाइमपास नको आहे, जशीचा वेळ देखील नको आहे. बऱ्याचशा मान्यवरांच्या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करायची, गेम ऑन करा. मॅचचा रिदम कोणी तोडायचं नाही आहे, मॅच कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवा. पहिला चेंडू, P1चं पहिले षटक आणि पहिला चेंडू खऱ्या अर्थानं धाडला जातोय. अगदीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार का? अगदीच्या वेळेस आपण पाहतोय बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा येतोय चौकार. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती ठोकलेला हा चौकार आपण पाहतोय. केतनच्या बॅटमधून अगदीच खोंडावाडी टीमसाठी ठोकलेला हा पहिला चौकार. खऱ्या अर्थाने या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा अगदी सोने आगिवला सरांनी दिल्यात. आणि निश्चितच पहिल्याच बॉलवरती जर का आपण पाहिलं ना तर 4 धावा. ते देखील या मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण इथून कौतुक करूया. सचिन नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज देखील सचिन. इथे शॉट ऑफ द लेन फुल केलाय, फुल झाला, सक्सेसफुल, पॉवरफुल. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. लेग पंच सांगतायत यस हा षटकार आहे, यस षटकार. अगदी षटकार ठोकलाय, षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. P1चं पहिले षटक क्षमासवी 12 अंकावरती, कारण 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केल्यात. 12 धावा, कारण अतिशय ट्रॅक शूट नसल्यामुळं या ठिकाणी 12वा खेळाडू नसल्यामुळे या ठिकाणी त्या 2 धावा ॲड केल्यात आणि 12 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. काय जबरदस्त फटकेबाजी 2 बॉलमध्ये. इथून जर का आपण पाहिलं ना तर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. यावेळेस पुन्हा एकदा आपण बाउन्स चौकार सीमारेषे पलीकडे. 3 चेंडू मागे जर आपण पाहिले ना तर निश्चितच या ठिकाणी 14 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजांना. खऱ्या अर्थानं पॅनलच्या धावाही आपण ओव्हर झाले की ॲड करू, निश्चित काय हरकत नाही, परंतु 14 धावा मात्र निश्चितच या ठिकाणी स्कोर कार्डवरती जमा केल्या जात आहेत. कारण निश्चितच या ठिकाणी 30 ट्रॅक आणि शूज या ठिकाणी कंपल्सरी असणं गरजेचं असेल. नसल्यास 12 खेळला इथे पॅनल्टी असेल आणि ती पॅनल्टी मात्र या ठिकाणी बसत असताना आपण पाहतोय टीम इथं बॅटची लिडिंग एज लागले, आतील कडा लागल्या आणि इथून पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. पहिला धक्का या ठिकाणी जर का आपण विचार केला ना तर निश्चितच एक मोठा धक्का या ठिकाणी बसतोय. केतनच्या स्वरूपामध्ये 4 चेंडू 14 धावींचं त्याचं योगदान संघासाठी राहिलं. खूप चांगला बॅटर होता, परंतु इथून त्याला आता परतावं लागेल. आणि त्यानंतर न्यू बॅटर युनाइट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल राम मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगला सामना, अतिशय चांगली लढत, एक जबरदस्त गेम या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये. अगदी तर एक्स्ट्रा गटातील ही सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना. पहिला सामना ज्या संघाने जिंकला त्या संघाने कुठेही जाऊ नका, अगदीच लगेचच आपण या ठिकाणी सेकंड राऊंडची मॅच इथून खेळवणार आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या अगदीच बाहेर 4 धाव्यांसाठी. चौकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिलं तर 18 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 5 चेंडू 18 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक असेल. सचिन हा गोलंदाज खूप महागडा ठरला. कालच्या दिवसामध्ये 3 षटकामध्ये तब्बल 59 धावा उभ्या केल्या होत्या क्वालिफाय मॅचमध्ये. इथून पुन्हा एकदा लेफ्टमवरती चेंडू, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेगला, चेंडूला पाठवलाय 4 धाव्यांसाठी. हा येतोय चौकार.
अगदीच 22 धावा धावपलकावरती होत्या. पॅनल्टीच्या 2 धावा इथून ॲड केल्या गेल्या. स्कोर कार्डमध्ये तब्बल धावसंख्या जोडल्या जाते ते 24. एका षटकाचा वाजवी खेळ संपला आहे आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या ते 24. सचिननं पहिला चेंडू फेस केला, चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवरती विकेट्स आली. पाचव्या चेंडूवरती चौकार आणि 6व्या चेंडूवरती देखील चौकार. एकंदरीत 22 धावा कोठून काढल्या आहे षटकामध्ये आणि 2 रन पॅनल्टी. एकंदरीत 24 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. एका षटकाचा वाजवी खेळ संपला आहे. खूप चांगली लढत. गोलंदाज क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय किसन हा गोलंदाज. विचार केला तर खोंडावाडी टीमचा हा गोलंदाज या ठिकाणी. गवटनवाडी टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपण खूप चांगले बॅटिंग अगदी ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल. सचिन आणि रामच्या बॅटमध्ये लगातार 2 चौकार पाहिले. 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा होता सलामीर फलंदाज सचिन. त्याला मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती अगदी या ठिकाणी स्ट्राईक मिळाल्या. क्लीन बॉल दांडी गोल एसटी उद्ध्वस्त केली जाते. अगदीच सहज या ठिकाणी चेंडूला खेळून काढण्याचा फुलल यांचा बॉल होता. अगदीच कमी गतीनं हा चेंडू हाताळला होता, परंतु जाग्यावरती उभं राहून खेळण्याचं काम केलं सचिननं आणि सचिनला मात्र आता इथून परतावं लागेल बॅक टू द डगआउट. ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे किसन. अगदीच खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट. पहिलं षटक भरपूर महागडं ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाज किसनला. चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस. मात्र फुललेंचा बॉल बॅक टू बॉलर खेळलाय. काय जबरदस्त चेंडू इथे मिस केला. खराब 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 बॅटिंग लाईन इथे आता आपण पाहतोय. चौथा फलंदाज मैदानच्या आतमध्ये इंटर झाला आहे. अगदीच विजय. खूप चांगला चेंडू इथून मिस केला आहे. फुलल यांच्या बॉलवरती खऱ्या अर्थाने एक मोठा फटका येणं गरजेचं होतं. यावेळेस चांगला फटका खेळून काढला आहे अगदीच लॉंगॉनला. गच्चाल क्षेत्ररक्षण. गोलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षण अतिशय खराब. दोन्ही पायाच्या पट्टीतून अगदी चेंडू झालाय पसार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. चौकारनं मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहिलं तर 28 अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावपलकावरती धावसंख्या जोडल्या जातात ते मात्र 18 धावा अगदीच 28 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. क्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथून जुळत नाही. इथून देखील आलाय हा डॉट बॉल. कमबॅक केलं. गोलंदाजी चांगली राहिली आहे षटकामध्ये खोंडावाडी टीमची, परंतु जर विचार केला ना तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं या षटकामध्ये. 4 धावा अवघ्या इथून खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि इथून अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी मात्र इथून बोट उंचावलं जवळपास या ठिकाणी. चला न्यू बॅटर. ओव्हर क्रमांक 2 देखील संपल्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या स्थिरावल्यात त्या 28 धावा. पंच फलंदाज बाद आहे ना. यस विकेट दिले. चला न्यू बॅटर जा. नवीन फलंदाज ज्यावेळेस आपण पाहतो राम डोमना मैदानच्या आतमध्ये युनाइट क्रमांक 5 वरती मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय.
विजय ह्या फलंदाजीतून बाद झाला. आता दोन्ही राम मैदानच्या आतमध्ये, एक राम तर एक राम. बॉलर क्रमांक 3 कृष्णा यावेळेस बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहे. सांघिक तिसरा वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालाय कृष्णा. अगदीच जोरदार अपील जोरदार केले. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवला. चला प्रेशर नको आहे. पंच खूप चांगले पंच मैदानच्या आतमध्ये आहेत. आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता या ठिकाणी झाल्या. ओके, अलॉंग दी कार्पेटने यावेळी चेंडूला खेळून काढलंय. सिंगल मात्र इथून आले फास्ट. डबलला प्राधान्य देणार का? फक्त एकच धाव इथून ॲड होईल. चांगली धावसंख्या या ठिकाणी पहिलं सत्र आपण पाहतो. आत्तापर्यंत 29 अंकावरती धावून पोहोचलाय. एक चांगली लढत, एक चांगला सामना, एक चांगले मॅच मैदानच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चालू आहे. पहिले षटक महागडं ठरलं. जवळपास 22 धावा कुठून काढल्या होत्या. 2 पॅनल्टी, एकंदरीत 24. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाज किशनचं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट. म्हणजे आत्तापर्यंत 3 विकेट्स गमावल्यात त्या खोंडावाडी टीमनं. आणि फलकावरती धावसंख्या आत्तापर्यंत आल्या ते 29 धावा. 2.2 चेंडूनंतर 29 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. एकंदरीत जोडल्या जात आहेत. गोलंदाजीतून तयार. पुन्हा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला. इथे जोरदार स्ट्रोक चेंडूला झाडलंय अगदी सीमारेषे पलीकडे. रन्स मिळत आहेत ते मात्र 4 धावेच्या मदतीनं. टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती. शॉट ऑफ द लेन केली होती. फुलर लेनचा बॉल होता. फुलर लेनच्या चेंडूवरती मात्र केला अटॅकिंग करणारा फटका आपण इथे पाहिला. चौकार, आणि चौकारनं खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय मात्र 33 अंकावरती. चांगली गोलंदाजी परंतु तितकीच चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय गावठणवाडी टीमची. अगदीच यावेळेस राम डुमनाच्या माध्यमातून हा चौकार टोकला गेला. लेफ्ट हँड बॅटर. पुन्हा एकदा विचार केला तर फुलर लेनचा बॉल होता. लगातारचा दुसरा फुलर लेन होता परंतु ओव्हर थ्रो. जर चेंडू हातामध्ये जे झाला नसताना तर हा ओव्हर थ्रो आपल्याला नक्की पाहायला मिळाला असता. इथून मात्र 2 धावा पुन्हा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. 35 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. फील्डिंग एरिया खूप चांगली सजवले. चांगला बॅकअप या ठिकाणी मिळत असताना खोंडावाडी टीमला यावेळेस खूपच खराब चेंडू. पुन्हा एकदा फुलर टप्पा खाल्यानंतर जर का आपण पाहिलं ना तर चेंडूवरती एक चांगला फटका आलाय. लॉंग स्टॉपमध्ये चेंडूला धाडलंय. अगदीच जर विचार केला ना तर हा चेंडू देखील येतोय 4 धावेसाठी चौकार. खराब गोलंदाजी जरूर पहिल्या षटकात पाहिली. दुसऱ्या षटकात कमबॅक पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 11 धावा खर्च केले 5 बॉलमध्ये गोलंदाज कृष्णानं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू भरपूर दूरवरचा प्रवास. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय एक जबरदस्त फटका आपण पाहिला. षटकार टोकला आणि षटकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 45 या अंकावरती. राम डुमनेच्या बॅटमधनं हा षटकार आला. जवळपास 5व्या क्रमांकावरती हा फलंदाज आला होता आणि त्याच्या बॅटमधनं 1 षटकार, 2 चौकार आणि 1 डबल. ओव्हर क्रमांक 3 संपले. धावा आल्यात 15च्या सरासरीनं त्या 45. शेवटचं षटक प्रगतीपथावरती या. तर सांघिक 4थं वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय अमित. यावेळेस घेऊन आलाय गोलंदाज क्रमांक 4चं षटक आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अतिशय चांगला सामना. जबरदस्त फटका. यावेळेस देखील त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे चेंडू खाली. सिंगल मात्र जरूर फास्ट आले. डबलला प्राधान्य द्यायचं होतं परंतु एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव कदाचित घातक ठरू शकली असती परंतु इथून आपण पाहिलं तर सिंगल
आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटलची धावसंख्या आहे ना ते 46. चला मॅचचा रिदम तोडायचा नाही या लगेच सामना या ठिकाणी आपण खेळायचं आहे कारण भरपूर मॅचेस आहे. हा एक्स्ट्रा गट आहे, अद्याप रेग्युलर गट मॅचेस होणे बाकी आहेत. त्याच्यामुळे तुमची अजून एक क्वार्टर फायनल देखील बाकी आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्या सेकंडची मॅच देखील बाकी आहे. त्याच्यामुळे आपण जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचं नाही या. गोलंदाज क्रमांक 4चा आपण पाहतोय अमित हा गोलंदाज इथे पाहतोय. जास्तीत जास्त धावींचा एक डोंगर उभारण्याचा प्रयत्न असेल गावठणवाडी टीमचा. इथे शॉर्ट ऑफ द लेन पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर इथे मिस ठरलाय. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये आता कमबॅक होत असताना आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून अमित. पहिले षटक आणि तिसरं षटक महागडं जरूर ठरलं, परंतु इथून आता हा या सेटचा वाईट बॉल अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटरसाठी. वाईट बॉलनं टोटल स्कोर काढत 47 धावा. इथे मोठा फटका फसला चेंडू हवे. झेलची संधी, झेल होणार का? झेल करता आला नाही आहे, झेल मात्र झाला ड्रॉप. इथून धावा मिळतील पुन्हा 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टोटल स्कोर काढता जाऊन पोहोचेल तो एकंदरीत 49 अंकावरती. चांगली रन बिटवीन द विकेट, चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये चालू आहे. चांगला क्रिकेट मैदानच्या आतमध्ये चालू आहे. अगदीच जर विचार केला तर चांगला स्कोर आणि इथून अजून एक फटका. घनागती प्रहार, घनागती स्ट्रोक, चेंडूला धाडलंय पुन्हा एकदा फाईन लेग एरियामध्ये. अगदीच बॅकवर्ड स्कोलेकच्या डोक्यावरून हा येतोय 6 धावींसाठी. उत्तुंग असा षटकार. 55 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. 55 धावा आत्तापर्यंत उभारल्यात गावठणवाडी टीमनं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता परंतु त्याचा फटका पुरेपूर फायदा उचलू शकला नाही फलंदाज आणि चेंडू जाईल मात्र डॉट. इथून आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. 55 धावा स्कोर कार्डवरती. इथे मोठा फटका आणि चेंडू जातोय. जोरदार प्रहार पुन्हा एकदा चढवलाय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील रन 6. हा येतोय ठोंबरवाडी टीमसाठी शेवटच्या बॉलवरती दणदणीत षटकार. 61 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय उभारल्या तर गावठणवाडी टीमनं आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय ते मात्र 62 धावेंचं. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. गावठणवाडी टीम लगेच मैदानच्या आतमध्ये आपण इन व्हा. 62 धावेंचा पाठलाग करण्यासाठी मैदानच्या आतमध्ये उतरायचं आहे कोंडावाडी टीम. अगदीच त्या ठिकाणी आपण आपली सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची आहे.
मध्ये जर विचार केला तर सलामीवीर फलंदाज चंद्रकांत आणि लक्ष्मण ही जोडी, तर गोलंदाज योगेश. एकंदरीत 62 डावींचं लक्ष, 0 पासून 62 डावींपर्यंत मजल मारावी लागेल टीम. अगदी जर विचार केला ना तर यस, व्हाईट बॉलनं सुरुवात त्या ठिकाणी केली जाते. संघाचं खातं ओपन केलं आहे. अगदीच व्हाईट बॉलनं संघाचं श्रीगणेश केलं आहे. 62 डावींचा इथून पाठलाग करायचं आहे. अगदी 0 पासून 62 डावींचा इथून पाठलाग करायचं आहे. मैदानच्या आतमध्ये टीम खोंडावाडी संघाला खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या सत्रामध्ये. अर्थात जर आपण विचार केला ना तर गावठणवाडी टीमचा गोलंदाज आपण पाहतोय. इथे अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅटने बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. या एसएचा डॉट बॉल. अगदी जर का आपण पाहतोय ना, खूप चांगलं क्रिकेट या दोन्ही टीमच्या माध्यमातून नेहमी आपण पाहतो. परंतु आज प्रथमच या दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खोंडावाडी बनाम गावठणवाडी या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अगदीच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जर विचार केला ना तर जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट राऊंडची ही दुसरी मॅच आपण पाहतोय एक्स्ट्रा गटातील. जसा सामना संपेल तसा सेकंड राऊंड लगेच खेळून घेणार आहोत. गोलंदाज मात्र इथून तयार. पुन्हा एकदा योगेश, खूप चांगली गोलंदाजी योगेशकडनं. इथे मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक जयच करायचं होतं चेंडूला, परंतु इथून जर का आपण विचार केला ना तर 2 धावा सहजच कंप्लीट जातात. 2 धावेनं जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं आहे. ते एकंदरीत जर विचार केला तर 3 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 3 धावा. चांगला सामना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. एकंदरीत 3 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकाल. इथून गोलंदाज तयार. यस, डॉट बॉलची मात्र इथून सांगता झाले. पुन्हा एकदा जर विचार केला ना तर डॉट बॉलची समाप्ती, खराब फलंदाजीचं उदाहरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत वाईड आला, त्याच्यानंतर डबल डॉट, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर डॉट. एकंदरीत आपण पाहिलं 3 चेंडू डॉट या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे हे विसरून चालणार नाही आहे. अगदीच पॉवर प्लेचं षटक आहे हे विसरून मात्र नक्कीच चालणार नाही आहे. आणि इथून जर का आपण विचार केला तर पुन्हा एकदा हा चेंडू देखील जातोय वाईड, आणि वाईडच्या मदतीनं टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. 62 धावेंचा पाठलाग करत असताना इथे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलनं काही साध्य होणार नाही आहे. तुम्हाला षटकार चौकारांची आत्ताचबाजी खऱ्या अर्थाने इथून तुम्हाला करावी लागेल. गोलंदाज इथून तयार झाला आहे आणि इथे मोठा फटका खेळायचा होता पण तो फटका फसला आहे आणि इथे कोणतीही चूक केली जात नाही आहे. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. निश्चितच टीम खोंडावाडी संघाला बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का, एक मोठी विकेट, एक बडी सफलता या ठिकाणी मिळत असताना टीम गावठणवाडी संघाला. न्यू बॅटर सचिन. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सचिन हा फलंदाज ज्यावेळेस आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. योगेशचं हे षटक खूप चांगलं राहिलं आहे. अगदी रोखणारं हे षटक आपण पाहतोय. पूर्णपणे जबाबदारीनं गोलंदाजी करत असताना इथे लेफ्ट हँड बॅटर होता, परंतु जाग्यावरनं खेळत असताना आपण पाहिलं हा चेंडू जाईल डॉट. ओव्हर क्रमांक फिनिश झाले 1. एका षटकाचा खेळ मात्र इथून संपुष्टात आला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 4 धावा. आता 18 बॉल आणि 58 धाव्यांची गरज. अशक्य असं लक्ष आता दिसतंय. त्या 18 बॉल आणि 58 धावींची गरज. 15.5चा रन रेट होता, परंतु पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 4 धावा इथे खर्च केल्यात. यावेळेस बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकाल राज हा गोलंदाज इथून आपण पाहतोय. एक्स्ट्रा गटातील हा सामना खऱ्या अर्थानं सेकंड सामना इथून आपण पाहतोय. पुंडेवाडी बनाम गावठणवाडी या 2 संघादरम्यान एक चांगली लढत चालू आहे मैदानच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त लढत
आपण पाहतोय, परंतु हा सामना कदाचित एकतर्फी होईल का असे चित्र तरी स्पष्ट झाले. परंतु एक क्रिकेट आहे, कधी काय होईल याचं उत्तर मात्र देता येणार नाही आहे. आयुष्यात आणि या क्रिकेटच्या खेळात जोखीम पत्करा. जिंकलात तर नक्की तुम्ही नेतृत्व कराल आणि हरलात तर मात्र नक्कीच्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन नक्कीच्या ठिकाणी कराल. इथे चेंडू जातोय लॉंगस्टॉप क्षेत्रा पलीकडे. यस, नो +4. 5 धावा इथून बोनसच्या रूपामध्ये. धावा येत नव्हत्या, आता खऱ्या अर्थानं बोनस मिळाला आहे 5 धावेचा, अर्थात टीम खोंडावाडी संघाला. आणि 5 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोचला 9 अंकावरती. 0 62 धावेंच्या इथे तुम्हाला पाठलाग करायचं आहे, हे विसरून चालणार नाही. फ्री हिट असणार आहे. उडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल इथून असेल. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, अतिशय चांगला फटका, परंतु खराब फिल्डिंग. फ्री हिटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं षटका चौकार ठोकला गेला आहे आणि चौकारच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड आता 13 अंकावरती. आता खऱ्या अर्थानं आपले दोन्ही हात खोलले आहेत फलंदाज राजनं. खऱ्या अर्थानं आता गोलंदाज आपण पाहतो राज आणि फलंदाज आपण इथून पाहतोय मैदानच्या आतमध्ये. जर विचार केला ना तर लक्ष्मणनं हात खोलले आहेत. पहिल्या चेंडूचा सामना केला लक्ष्मणनं. लक्ष्मणच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिला, तो लक्ष्मण पुन्हा एकदा तयार रे. सामोरा गोलंदाज राज टू लक्ष्मण असं समीकरण सातत्यानं मैदानच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील अगदीच खोंडावाडी टीमला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने भर पडेल. खराब षटक, खराब गोलंदाजी, लेंथ लाईन थोडीशी खराब पाहायला मिळतं. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 62 धावांचा पाठलाग करत असताना 14 आल्यात. अगदीच धावांचा इथून पाठलाग तुम्हाला करावा लागेल. यशासाठी प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावे लागतील. जोपर्यंत विजय होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. खोंडावाडी टीम हे विसरून चालणार नाही. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. जवळपास विचार केला तर 48 धावांची आता गरज आहे विजयासाठी. अजूनही 48 धावसंख्येची. पुन्हा एकदा वाईड बॉल. लगातार लाईन आणि लेंथ मात्र भरकटला आहे. गोलंदाजाला मात्र फलंदाज सामोर आहे हे दिसणं गरजेचं आहे, परंतु वारंवार लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर लगातारचे 2 वाईड बॉल फेकले जात आहेत. लाईन चेंज केली जाते. चेंज ऑफ द पेस. अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर लाईनमध्ये जर विचार केला तर बदल केला आहे. गोलंदाजीमध्ये बदल होईल का, चेंज ऑफ द पेसने गोलंदाजी होईल का हे पाहणं उचित ठरेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. चांगला फटका, बॅक टू बॉलर, परंतु हा चेंडू जाईल डॉट. इथून आता चेंजिंग झालं आहे गोलंदाजीमध्ये. जर का आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस आणलाय. कमी गतीने चेंडूला हाताळलं होतं, त्याला चांगला खेळलं होतं, परंतु निश्चित बॅक टू बॉलर खेळल्यामुळे अगदीचा चेंडू जाईल डॉट. क्लीन बॉल, दांडी गोल एसटी उद्ध्वस्त केली जाईल. आणि इथून मात्र पास सहजच खेळण्याचा प्रयत्न केला होता. सलामीचा फलंदाज अगदीच लक्ष्मण देखील इथून झालाय बाद. ओके, 4 धावींचं योगदान दिलं आणि 4 धावींचा योगदान देऊन खऱ्या अर्थानं फलंदाज होतोय बाद. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 15 धावा जोडल्या गेल्यात. 62 धावींचा पाठलाग करायचं. 47 धावसंख्येची अद्याप गरज आहे. याही षटकातील चेंडू जवळपास झाले आहेत. तीनच बॉल या षटकातील झाले जवळपास. आपण पाहतो 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. न्यू बॅटर संतोष इनाईट क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज जात असताना आपण पाहतोय संतोषला. लॉ फुटत बॉल. अगदीच जर आपण पाहिलं ना फुलल यांच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं अटॅक चढवला आहे आणि ते दुसरीला प्रयत्न करायचा होता. कदाचित 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या, पण तो रोखलं स्ट्राईक फलंदाजानं. कारण लगातार त्याला माहिती आहे की लगातार विकेट पडल्यात आपल्या, त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी साझेदारी करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप टिकवायची आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती, परंतु एकेर धावसंख्येला साध्य होणार नाही. 62 धावींचा पाठलाग करायचा आहे. जास्तीत जास्त धावींचा एक पाठलाग तुम्हाला इथून करायचं आहे आणि धावा आल्यात त्या मात्र 16. चांगला स्कोअर. अगदीच्या ठिकाणी 46 धावींची गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहे ते आता 14 बॉलमध्ये बनवायचे ते 46.
यावेळेस मोठा फटका फटका फसला, चेंडू हवेत आणि कोणतीही चूक करत नाही लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. खूप चांगला फटका केला होता, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं होतं. आणि एकंदरीत जर इथे विचार केला ना तर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. ते मात्र 16 धावा, 16 या अंकावरती तिसरा विकेट गमावला आहे टीम. जर विचार केला तर यावेळेस अतिशय चांगला फटका, 52 टप्प्याकडे चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. उशिरा का होईना संघर्षातून निर्माण केला संघर्षमय चौकार आपण पाहतोय. बॅटमधनं निघतोय, 4 धावेसाठी आलाय चौकार. या चौकारच्या मदतीनं आता टीमची टोटल धावसंख्या 20 या अंकावरती धावून पोहोचल्या. अशाच फटक्यांची आवश्यकता. एकंदरीत 3, 4, 5 ओव्हर क्रमांक 2 संपलाय. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या ते मात्र 10च्या सरासरीनं 20 धावा, 12 चेंडू आणि 42 धावींची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामागे 21 धावींची गरज आहे. अगदीच हा सामना कुठपर्यंत जाईल याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या आजच्या दिवसामध्ये तमाम प्रेक्षकांनी आम्हाला एक उदंड असा प्रतिसाद दिला. त्या सर्व प्रेक्षक वर्गाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो की गेल्या 3 दिवस त्यांनी एक चांगला प्रेक्षकांची या ठिकाणी भूमिका निभावली. बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचंही देखील या ठिकाणी कौतुक होणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत 42. कंपल्सरीचे शिंगा स्पर्धेचा नियम. खूप चांगल्या नियमाने भरलेली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन, अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत असताना या दोन्ही टीम आपण पाहिल्यात. परंतु आज चांगला फटका आला आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल वाडिश लॉंगऑफमध्ये चेंडूला उचलफेक केली जाईल, ओव्हर थ्रो झाला आहे आणि इथून पाहता पाहता 2 धावा कंप्लीट, 2 रन इज कंप्लीट. एकी दोघी न काही साध्य होणार नाही. जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता. चौकार षटकारांची आत्ताबाजी होणं गरजेचं. 22 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. अद्याप 40ची गरज. 11 बॉल 40 धाव्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूला 4 धाव्यांची गरज आहे. जवळपास जर का विचार केला तर इथून आपण पाहिलं तर आता 40चं टार्गेट, खूप जास्तीत जास्त धावांची या ठिकाणी गरज असणार आहे विजयासाठी. एक चांगला सामना आपण पाहतोय. परंतु याच्यावरती जर या सामन्यामध्ये विचार केला तर पकड थोडीशी मजबूत आहे. ती मात्र गावठणवाडी टीमची पकड मजबूत झाल्या. कारण 11 चेंडू आणि 40 तसं असे कसं लक्ष दिसतं आहे, परंतु क्रिकेटमध्ये असे कसं काहीच नाही. परंतु पाहूया, ते होणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं. पुन्हा एकदा मोठा फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू झेल मात्र या ठिकाणी जवळपास पकडला आहे आणि अजून एक धक्का बसतोय टीम खरोंडावाडी संघाला. बॅक टू द डगआउट. 4 धक्के या ठिकाणी बसतात खरोंडावाडी टीमला आणि धावफलकावरती धावसंख्या अवघ्या 22 धावा. अतिशय चांगला फटका यावेळेस सिलमडापच्या डोक्यावर एक छोट्या छेनीचा एक क्षेत्ररक्षक आहे. छोटासा एक खेळाडू आपण पाहतोय शिलमिडापमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अगदीच जर आपण पाहिलं 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या साहाय्यानं टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 24 अंकावरती. 62चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये. हा वाईड बॉल, प्रेशरमध्ये थोडंसं प्रेशर दडपण या ठिकाणी भरपूर खरोंडावाडी टीमवरती. कारण 62 धाव्यांचा पल्ला गाठायचं आहे, लक्ष साध्य करायचं 62चं.
असं की असं लक्ष. आता पकड थोडीशी मजबूत होत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये गावठणवाडी टीमची पुन्हा एकदा चेंडूखाली क्षेत्ररक्षक पॉईंटवरून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला पुन्हा उचलफेक केली जाईल तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत त्या दोन 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 धावेने. मात्र या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या ॲड होत आहेत. 27 धावा आत्ता पाहतोय. फिडिंग चांगल्या पद्धतीची सेट केली गेल्या. जर दुखापत झाली असेल तर एक्स्ट्रा खेळाडू तुमचा घ्या. 12वा खेळाडू जा मैदानच्या आतमध्ये फीडसाठी. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथून देखील फाईट आल्या. डबलचा प्रयत्न मात्र इथून करावा लागेल, परंतु डबलचा प्रयत्न केला जात नाही, फक्त सिंगल. तिसरं षटक प्रगतीपथावरती या ठिकाणी आपण पाहिलं आणि धाव फलकावरती धावसंख्येचा जर विचार केला ना तर अवघ्या धावा इथे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. त्या मात्र 28 धावा. शेवटचा बॉल इथून शिल्लक. बॉलर पुन्हा एकदा तयार झाला आहे बॉलिंग मार्कवरती. 28 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 62चा पाठलाग करत असताना. अगदीच ग्राउंडेड डाऊन चेंडू जाईल वाडिश लॉंग ऑफ एरियामध्ये. लेफ्ट हँड बॅटर. अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस देखील पाहायला मिळालं. पुन्हा सिंगल आल्या. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड 29 धावा. 33 धावींची गरज आहे. 33 धावींची अद्याप गरज आहे विजयासाठी. ओव्हर क्रमांक 3 संपलाय आणि येणार 6 बॉल आणि 33 धावींची गरज विजयासाठी. 6 बॉल 33ची गरज. सहा चेंडू 33. 6 मध्ये 36 होताना पाहिले, परंतु 6 मध्ये 33 होतील का? जीवनामध्ये अशक्य असं मित्रांनो काहीच नाही. प्रयत्न केला तर 33 देखील या ठिकाणी होऊ शकत आहेत, परंतु ते प्रयत्न करायचे आहेत फलंदाज मनोज आणि प्रभाकर या जोडीला. आता मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक चेंडूला सीमापार धाडणं गरजेचं. यस, नो बॉल. लाईन टच या ठिकाणी आपण पाहिला. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला आहे. फ्री हिट मात्र या ठिकाणी असेल. अगदीच 30 धाबा स्कोर कार्डवरती. थोडीशी खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. फटका चांगला केला आहे. बॉन्ड लाईनच्या अगदी नजदीक जाऊन चेंडूला अडवण्याचं काम देखील केलं आणि एकंदरीत इथून आपण पाहिलं ना 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. फ्रीटचा बॉल होता. त्या फ्रीटच्या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या आणि 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचला एकंदरीत 33 अंकावरती. 29 धावा बनवायचे. 5 बॉल 29 धावींची गरज आहे. 5ही चेंडू सीमारेषे पलीकडे धाडायचे आहेत. एकतर्फी सामना कलाटणी घेतोय असं चित्र. 5 चेंडू 5 षटकारांची आत्ताबाजी होईल का मैदानच्या आतमध्ये? 5 चेंडू 29 असे की असं लक्ष्य. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब लाईन. 29 धावा भरपूर धावा इथे होत्या,
परंतु इथे खराब चेंडू आला. वाईट बॉलचा नक्कीच या ठिकाणी इशारा केला आहे पंचांनी. एक तर्फी कलाटणी घेत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. ब्लॉक होलमध्ये हा चेंडू एका धावेसाठी मात्र नक्कीच जाईल. लहानसा खेळाडू आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी. आज खेळाडूची थोडीशी कमी जाणवली अगदी गावठणवाडी टीमला. आणि या खेळाडूला मात्र नक्की त्यांनी आज मैदानात उतरवलं आहे फिल्डिंगसाठी. चांगला प्रयत्न त्याचा देखील या ठिकाणी राहिला आहे टीमसाठी. 35 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय. जमतेम 45-50 टार्गेट जर असतं तर कदाचित या ठिकाणी इथेच पाठलाग झाला असता. परंतु 62चा पाठलाग करत असताना संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. इथून वाडी लॉंग ऑफ एरियामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जाईल. 2 धावा काही फरक पडणार नाही एकेर धावसंख्येनं टीम गावठणवाडी टीमला. परंतु फरक पडेल पूर्णपणे तो करोंडावाडी टीमला. कारण या मॅचमध्ये देखील जर आपण विचार केला तर हा सामना आता पूर्णपणे खुला झाला आहे. अगदीच जर विचार केला ना तर गावठणवाडी टीमसाठी पूर्णपणे खुला झाला आहे. गावठणवाडी टीमसाठी एकतर्फी सामना होत असताना आपण पाहतोय. 37 धावा स्कोर कार्डवरती देखील पाहिल्या. ते 11 लाईन केलायचं होतं. इट इज अ डॉट बॉल. हर एक डॉट गेन के ऊपर कोई रन नाही होता. तर डॉट बॉल मात्र इथून फेकला जातोय. डॉट बॉलची इथून सांगता झाले शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. 25 धावींची गरज. 2 बॉल 25. औपचारिकतापूर्ण मॅच. थोडीशी नाराजी निराशा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि इथून हा जज केला आहे. शेवटचा बॉल या खेळून काढायचं आहे. लास्ट बॉल खेळून काढा. शेवटचा बॉल अन्नू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तर अशा तऱ्हेने विजयी झाले टीम गावठणवाडी. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बट हार्ड लक टीम खरोंडावाडी.